ही 24 वर्षीय मुलगी वडिलांना वाढदिवसाची सरप्राईज पार्टी देण्यासाठी जाणार होती, परंतु वडिलांना भेटण्या अगोदर या मुलीबरोबर अतिशय भयंकर घटना घडली। त्यामुळे वडिलांची आणि मुलीची भेट ही अपूर्णच राहिली। नेमकं काय घडलं हे पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। अश्विनी कोष्टा, वय वर्ष 24 असे या तरुणीचे नाव। ही पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून एका कंपनीमध्ये काम करत होती आणि 2 दिवसांनी वडिलांचा वाढदिवस होता, त्यामुळे तिने जबलपूरची तिकीट काढून आपल्या आईवडिलांना भेटण्याचं ठरवले। परंतु शनिवारी रात्री अश्विनी आपल्या मित्रांबरोबर जेवण करून रूमवरती जात असताना एका श्रीमंत बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने अश्विनी आणि तिच्या मित्राच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या घटनेमध्ये 24 वर्षीय अश्विनी आणि तिचा मित्र जागीच मृत्यू झाला। आणि सर्वात जास्त या घटनेचा विशेष म्हणजे ज्या अल्पवयीन श्रीमंत मुलांनी या अश्विनीचा जीव घेतला त्या मुलाला पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी जेलमधून बाहेर काढले, म्हणजेच त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही। पोलिसांनी फक्त त्यांच्याकडून 300 शब्दाचा निबंध लिहून घेतला। परंतु या घटनेनंतर पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त केला जातोय। जर श्रीमंताचा मुलगा असेल तर त्याला कायदा